तुम्हाला सगळ्यांना माझ्याकडून कामिका एकादशीच्या खूप खूप शुभेच्छा. तर आज एकादशीसाठी माझा काय मेनू आहे ते पाहूया. तर मी अशी घाई गडबडीने आज खिचडी बनवलेली आहे. तर पाहूया आजचा मेनू. आता कढईमध्ये मी हे शेंगतेल घातले आणि आता आपण कीस तळून घेणार आहे. एकादशीच्या निमित्ताने आजचा काय मेनू आहे ते दाखवते तुम्हाला. तर बटाट्याचा कीस तळून घेतला आहे मी. यासाठी खास शेंगदाण्याचे तेल वापरले. या प्रोसिजरला कीस आपण काढून घ्यायचं आहे. तर आता माझं सगळं कीस तळून झालं आहे. यावर मी थोडंसं मीठ आणि थोडीशी मिरची भुरभुरून घेणार आहे. गरम असताना याच्यावर टाकलं का छान मिक्स होते. मी जास्तीचं तेल काढून घेतले. आता त्याच्यामध्ये बटाट्याचे कच्चा बटाटा आहे आणि त्याचे पातळ काप करून घेतलेत मी. तर आपण हे डायरेक्ट कढईमध्ये मंद गॅस करून आपण हे शिजून द्यायचे. असे छान असे परतून घ्यायचे आपल्याला हे. कारण आपण इतर वेळेस उकडून घेतो, तर मी आज कच्च्या बटाट्याची दाखवते तुम्हाला. बटाटाही कच्चा आहे आणि मी शेंगदाण्याचं वाटणही आज कच्चंच घेतलेलं आहे. तर मी आज तुम्हाला या पद्धतीची खिचडी दाखवते. तर थोडा वेळ झाकण ठेवून आपण हे बटाटे चांगले परतून घेऊया. मैत्रिणींनो, काय झालं, आज एकादश आहे हे मी काल विसरली आणि सकाळी उठल्यावर समजलं की एकादश आहे. मग सकाळी 7 वाजता आंघोळ करून हा साबुदाणा मी भिजत घातला आहे. तर थोडंसं कोमट पाणी घेतलं आणि साबुदाण्याच्या वर असं अर्धा इंच पाणी मी ठेवलं आणि पाहू शकता किती छान साबुदाणा आपला 1 ते दीड तासामध्ये हा साबुदाणा माझा भिजला आहे मस्त. तर आयत्या वेळेस आपल्या कधी कधी नाही लक्षात राहिलं, तर थोडंसं कोमट पाण्यामध्ये साबुदाणा भिजत घातला की असं छान मोकळा भिजतो मस्त तो आणि रेडी झालेला आहे तो आता. तर आता याचीच खिचडी मी करायला घेते. खिचडी बनवण्यासाठी मी असं जाडसर मिरची वाटून घेतलेली हिरवी. तर आता आपण फोडणी देऊया. इकडं आपला बटाटाही एकदा पाहूया आणि त्यालाही छान परतून घेऊया एकदा. पाहू शकता असा रंग चेंज झाला आहे आणि आता थोडासा लालसर व्हायला लागला आहे. अजून थोडा वेळ आपण होऊन देऊया. कारण ना जर हा बटाटा कच्चा राहिला ना तर मग खाताना असा करावं लागतो. त्यामुळे बटाटा व्यवस्थित शिजल्यानंतरच याच्यामध्ये आपल्याला मिरचीची फोडणी घालायची आहे. तर बटाटा छान होऊ द्या आधी. अजून 1-2 मिनटं मी झाकण ठेवते. 2 मिनटं झालेत. आपण परत एकदा बटाटा चेक करूया. तर आता बटाटा पाहू शकता तुम्ही छान शिजून झालाय. हे पाहू शकता उलटणीने आपण चेक करून घेतलाय तो. आणि आता यावर आपण देऊया आता हिरव्या मिरचीची फोडणी. तर मी त्याचं जाडसर वाटण करून घेतलंय. तर ते वाटण मी घातलंय. आम्हाला अशी तिखट पाहिजे. तुम्हाला जर जास्त तिखट नसेल आवडत तर मग तुम्ही हिरव्या मिरचीचे काप करून घातले तरीही चालतील. आणि आता हे छान याच्यावरती परतून घ्या. यावर थोडंसं आधी मीठ घाला म्हणजे बटाटा आणि मिरचीला ते चांगलं मिक्स होईल. म्हणजे हा बटाटाही छान चविष्ट होतो. आणि आता यावर आपण साबुदाणा घालून घेऊया. तर मला जेवढी खिचडी करायची तेवढा मी साबुदाणा घालून घेतला. आणि आता या साबुदाण्यावरती मी थोडंसं मीठ घालून घेते. आधी आपण घातलेलं होतं आत्ताच. तर आता मी अजून थोडंसं घातलं आणि हे साबुदाण्याला असं छान मिक्स करून घ्या. तर साबुदाण्याला तुम्ही हे खाली ताटामध्ये मिक्स करून घेतलं तरी चालेल.
किंवा असं केलं तरी चालेल. आता आपण मिरची आणि बटाटा याला छान मिक्स करून घेणार आहे. आणि जर आपण शेंगदाणे भाजलेले असले तर थोडेसे आपण लेट टाकतो. थोडंसं आधी साबुदाणा थोडासा आपण फ्राय करून घेतो आणि त्यानंतर टाकले जातात. तर आता या प्रोसेसला आपण शेंगदाण्याचं वाटण डायरेक्ट करून घेतलेलं आहे, त्यामुळे मी शेंगदाण्याचं वाटणही याच्यामध्ये घालून घेतलं. म्हणजे आता हे पण आपलं छान याच्यात परतून होईल आणि अतिशय टेस्टी अशी खिचडी तयार होते. काहीही तयारी नाही, अगदी अचानक. तर आता हिला मी छान परतून घेते. तर मैत्रिणींनो, असं शेंगदाण्याचा जो कूट आहे तो सगळ्या खिचडीला असं छान मिक्स करून घ्या, म्हणजे आपली खिचडी अशी मोकळी होते. आणि आता थोडासा गॅस स्लो ठेवा आणि यावर झाकण ठेवून 1-2 मिनटं मधून चेक करा, नाही तर खिचडी तुमची खाली लागेल. आता मी ही स्टीलची ट्रिप्लायची कढई आहे, तर याच्यामध्ये शक्यतो लागत नाही आणि स्टीलची आहे ही, पाहू शकता तुम्ही, अजिबात खाली कुठंही लागत नाही. तरी मधून चेक करून थोडंसं खिचडी होईपर्यंत आपल्याला हलवायचं आहे. आता मी 2 मिनटं झाकण ठेवते, आपण तर नंतर परत चेक करून तिला व्यवस्थित हलवून घेऊया. चेक करूया. खिचडीला असं 2-2 मिनिटाला हलवत राहा, नाहीतर मग ती अशी घट्ट होईल आणि हलवलं की अशी छान मोकळी होते, ती लागत नाही खाली. आणि गरम गरम खिचडी आणि लिंबू किंवा तुम्ही दह्यासोबतही खिचडी खाऊ शकता, खूप छान लागते. आपल्या आवडीप्रमाणे खाऊ शकता. आता मी मस्त खिचडी झाली आहे आणि पीसही फ्राय केलं आहे. आणि माझ्याकडे आज तुम्हाला दाखवते मी साबुदाणा आणि वरईचे लाडू तयार केलेले आहे, तेही आहे. त्याची रेसिपी मी टाकलेली आहे तुम्हाला मागच्या एकादशीची, आणि खूप सुरेख झालेत ते लाडू. आणि पहा, आता 15 दिवस झालेत ते लाडू माझ्याकडे अजूनही तसेच आहेत. मी तुम्हाला हे लाडू दाखवते, पाहू शकता. या लाडवांना 15 दिवस झालेत बनून आणि काही खराब झाले नाही. मी फ्रीजमध्ये पण नाही ठेवलेले आणि अतिशय सुरेख राहिलेत हे लाडू. तर नवरात्रात तुम्हाला ज्यावेळेस 9 दिवस उपवास असतात त्यावेळेस जर तुम्ही हे लाडू करून ठेवले तर तुम्हाला अगदी 9 दिवस हे खायला होतील. तर खूप छान झालेले होते आणि टेस्टही खूप अप्रतिम झालेली याची. तर नक्की तुम्ही हे लाडू तयार करून ठेवू शकता. अशा प्रकारे आपली ही खिचडी रेडी झालेली आहे. खूप छान अशी मोकळी सुरसुरीत आपली खिचडी आता रेडी झालेली आहे. गरमागरम खिचडी, बटाट्याचा कीस, साबुदाण्याचा लाडू आणि दही, आणि बाहेर आहे छान पाऊस. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब.